जनशक्ती न्यूज, जनतेसाठी जनतेसोबत. बीजेपीचे हां आता या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष आहे, बर काँग्रेस पक्ष आहे, हां बीजेपी. जे काम जोमानं करेल आणि विकासासाठी मी भर देईल त्याला लोक मतदान करतील असं मला वाटतं. पैशाच्या जोरावर राजकारण चालू आहे. पैसा बी जर आमच्या गावचा निर्णय म्हणलं तर आता भाजपशिवाय पर्याय राहिला नाही. सध्या पैशाची हवा आहे ना, आता कुठं हवा बर पैशाची कशी घ्यावा. हाताला सोलापूर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर कुंभारी जिल्हा परिषद गट आणि धोत्री पंचायत समिती गण या मतदारसंघात राजकीय वातावरण तापलेले दिसत आहे. भाजपा आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये तीव्र स्पर्धा असली तरी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तिसरा पर्याय म्हणून उदयास येत असल्याचं चित्र आहे. ग्रामीण भागात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने प्रथमच उमेदवार दिल्याने या पक्षाची चर्चा होत आहे. जनशक्ती न्यूजच्या प्रतिनिधीने कर्देहळी या गावात फेरफटका मारला असता मतदारांच्या मनातील मिश्र भावना समोर आल्या. गावातील सरपंच नागेश शिंदे यांनी भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या कार्याची प्रशंसा केली. मात्र ते सावध भूमिका घेत म्हणाले, आमदारांच्या विकास कामांमुळे गावात काही बदल झाले आहेत, पण निवडणुकीत सर्व पर्यायांचा विचार करावा लागेल. सरपंच महोदयांच्या या भूमिकेतून गावातील राजकीय अनिश्चितता दिसून येते. गावातील काही कार्यकर्त्यांनी मात्र भाजपावर सडकून टीका केली. भाजपाने शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या नाहीत, फक्त आश्वासने दिली असे एका कार्यकर्त्याने सांगितले. दुसरीकडे काही नागरिकांनी भाजपाशिवाय पर्याय नसल्याचं मत व्यक्त केलं. स्थिरता आणि विकासासाठी भाजपाच योग्य आहे असे ते म्हणाले. या मतभेदांमुळे गावात राजकीय चर्चा जोरात आहे. संभाजी ब्रिगेडचे कर्देहळी गावचे अध्यक्ष कृष्णा पवार यांनी तर सडेतोड मत मांडले. ते म्हणाले, आजकाल पैशाची हवा आहे. निवडणुकीत पैसे आणि आश्वासने चालतात, पण शेतकऱ्यांच्या बाबतीत जो पक्ष आणि उमेदवार खरेच विचार करेल त्यांनाच या गावचे शेतकरी आणि नागरिक मतदान करतील. पवार यांनी कम्युनिस्ट पक्षाबाबतही मत व्यक्त केलं. ते म्हणाले, मार्क्सवादी कम्युनिस्ट हा पक्ष चांगला असला तरी या पक्षाला मत म्हणजे तिसऱ्या पक्षालाच संधी देण्यासारखे आहे. मत व्यर्थ जाण्याची भीती आहे. पवार यांच्या या विधानातून शेतकरी वर्गाच्या अपेक्षा स्पष्ट होतात. गावातील बहुतेक नागरिक शेतीवर अवलंबून असल्यानं शेतकरी केंद्रित मुद्दे निवडणुकीत निर्णायक ठरू शकतात. एकंदरीत कुंभारी गट आणि धोत्री गणातील कर्देहळी गावात संमिश्र प्रतिक्रिया दिसून आल्या. भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरस असली तरी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराने नवीन पर्याय उपलब्ध करून दिला आहे. ग्रामीण भागात कम्युनिस्ट पक्षाची चर्चा होत असल्यानं हा पक्ष आश्चर्यकारक निकाल देऊ शकतो. निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मी नागेश चंद्रराव शिंदे, सरपंच ग्रामपंचायत कर्देळी, आपणासकडून मी निम्रपणे निवेदन करतो की येणारे जिल्हा परिषद पंचायत समिती 2026च्या निवडणुकीमध्ये सर्व पक्ष कंबर कसून कामाला लागलेले आहेत. विचारधारेवर लढणारे मात्र कमी आहेत. त्यामुळं आजची ही परिस्थिती हे संमिश्र कोणी सांगण्याची हे राहिलेली नाही. तर विचाराने विकासात्मक ह्याच्यावर भर देऊन चाललेले मात्र आता सध्या काही कामं हे ह्या भागातल्या अक्कलकोट मतदारसंघातून माननीय आमदारांनी यांच्या ह्याच्यावर व्यवस्थित कामं वाटत आहेत. काही रस्ते कर्देचे मात्र तसेच आहेत. आम्ही वेळोवेळी यावर मागणी केली, त्या रस्त्याचं मात्र मार्गी लावा अशी आमच्या सगळ्या ग्रामस्थांची नम्रतेची विनंती आहे. कुंभारी कर्देळी रस्ता आणि धोत्री रस्ता, शिवरस्ता आणि तोरगाळी रस्ता अशा रस्त्यामुळे येणं जाणं सुद्धा आम्हाला होत नाही. तसे लोक ग्रामपंचायतीवर प्रशासनावर नाराजच आहेत. कारण लोकांना विकासाची कामं करत असताना काही अनेक अडचणी निर्माण आहेत. त्यात प्रशासनाला त्याच्यामध्ये अडचणी आहेत. म्हणून जे काम जोमानं करेल आणि विकासासाठी मी भर देईल त्याला लोक मतदान करतील असं मला वाटतं. सर्वसाधारण म्हणजे त्याच्या आम्हाला हे कर्देळी होणाऱ्या मतामध्ये होणाऱ्या मतदान किती टक्के होते त्याच्यावर संमिश्रमध्ये एकमेका सगळीकडे सगळ्या पक्षाचा जोर चालू लागलेला आहे. बरोबर आहे. मग तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात? आम्ही पक्षाचे नाही अजून म्हणजे काय पक्षाचे म्हणजे आहे सगळं विचारधारेवर काम करणारे मी आहे. रोज आम्ही विचारावर चालणार म्हणून. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं कोणत्या पक्षाचा आहे या सध्या तुमच्या कर्देहळी गावामध्ये जोर कोणाचा आहे आणि तुम्ही कोणाला मतदान करणार? आता सध्या तरी भाजपचा जोर जास्त चालू आहे आणि भाजपलाच मतदान होईल गावामध्ये तर वाटतं. कर्देहळीमध्ये? बरं. तुम्हाला काय वाटतं सर? नाही, भाजपला मतदान होणार नाही. हां. कारण का भाजप बोलताय एक आणि करताय एक. बरं.
आमच्याच ह्याच कर्दळीमधला एक आमचा एक सैनिक मावळा उपोषणला बसला होता. त्याच्या जोरावर यांनी राजकारण केलं पाण्याचं. हम्म. पण प्रत्यक्षात आज त्यांची पत्नी या ठिकाणी उभारलेली आहे. बर. पण BJPचं बोलणं एक आणि करणं एक काम आहे. पैशाच्या जोरावर राजकारण चालू आहे. पैसा बी जर च्या जोरावर बी नाही झालं तर शिवटीला EVM मशीन हॅक करून मतदान घ्यायचं त्यांचं षडयंत्र चालू आहे. बर. वास्तविक पाहता लोकशाही धोक्यात आहे. लोकशाहीच्या मर्जीनुसार या ठिकाणी मतदान होत नाही. मतं या ठिकाणी चोरले जात आहेत आणि त्यामुळं BJPचा जे गवगवा चालू आहे ते सगळं पैशाच्या जोरावर आहे आणि धनगणग्याचा आहे. बरं. त्यामुळं सामान्य माणूस या ठिकाणी संभ्रमित आहे आणि जे खरे कष्टकरी आहेत, जे खरे ओबीसी आहेत त्यांच्याच बाजूने गरीब जनता आणि जो खरा मतदार आहे तो मतदान करणार आहे. कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून यावा असं तुम्हाला वाटतं? BJP सोडून कुठलेही आला पाहिजे. मग तुम्ही काय असा निर्णय घेतला नाही का? आता 7 तारखेला मतदान आहे, आज 2 तारीख आहे. निर्णय घेतले आता प्रत्येकाने. कसं आहे BJPनं एवढा हवा करायला लागली हां. की जिकडं बघ आता आमच्या गावामध्ये जिल्हा परिषद शाळेला लॅपटॉप दे, अमुक दे, तमुक दे, पैसा दे, 50,000 दे, 1 लाख दे. पैशाच्या जोरावर राजकारण चालू आहे. हे खरी लोकशाही तर नाही आहे. बर. आणि हे भविष्यामध्ये लोकांना, सामान्य माणसाला खूप धोकादायक आहे. एकंदरीत बघा, BJPचे हां. आता या ठिकाणी कम्युनिस्ट पक्ष आहे, बर. काँग्रेस पक्ष आहे, हां. BJP आहे, हां. शिवसेना आहे, बर. एकनाथ शिंदेची. बरोबर आहे. आता एकनाथ शिंदे आणि BJP एक सापनाथ आहे, एक नांगनाथ आहे. दोघं तेच आहेत. पण आता जे विचारधारेवर जे होते त्यांचं या ठिकाणी घात करण्यात आलेला आहे. बरोबर. आणि मग लोक आता सध्याच्या घडीला संभ्रममध्ये आहेत. कम्युनिस्ट पक्ष घरकुलमधले मतं खाईल असा आमचा अंदाज आहे. कारण का तिथला साळी समाज हा कट्टर आहे आणि साळी समाजाला मतदान करेल. आणि ह्याच्यामध्ये एक तर कम्युनिस्ट यायला पाहिजे, नाहीतर एक काँग्रेस आणि एक कम्युनिस्ट यायला पाहिजे. कम्युनिस्ट पक्ष हे जे आहे ते पहिल्यांदा ग्रामीण भागात उतरलंय. हो. त्यांना प्रतिसाद मिळेल असं वाटतं तुम्हाला? एक गरीब म्हणून त्याला प्रतिसाद सामान्य माणूस देईल बरं. असा अंदाज आहे. बरं. कर्देहळी गावाचा असा काय निर्णय झाला नाही का? कर्दळी गाव आणि आमचे शिरपनाळी गाव हुशार आहेत लोक. इथले नागरिक समजदार आहेत. कुणाच्याही भूलतापाला आणि पैशाला बळी न पडणारा माणूस आहे. बरोबर. रात्रंदिवस काबाड कष्ट करून स्वतःच्या कष्टावर, स्वतःच्या घामावर आपली लेकरं बाळं जगवणारा हा माणूस आहे. आणि त्यामुळे इथं जे चिरीमिरी देऊन किंवा हे मतं घेऊन हे केलं त्याला लोक अजिबात बळी पडणार नाही. एकूण मतदान किती आहे कर्देहळीमध्ये? एकूण मतदान किती आहे सरपंच साहेब? 2210 2210 मतदान आहे. नवीन विचार यादी आहे. बरोबर. तर तुम्हाला जास्त अनुभव असेल आणि बघू आता त्यांचा अनुभव काय म्हणतो. सर, काय वाटतं तुम्हाला एकंदरीत या निवडणुकीमध्ये कोणता उमेदवार निवडून यावं किंवा तुम्ही कुणाला सपोर्ट करणार? आम्ही सपोर्ट BJPला करणार. BJP यायला पाहिजे. का आता BJP आल्यानंतरच मॅक्झिमम म्हणजे सैनिकाला इज्जत, त्याच्यानंतर त्याची जी सपोर्ट आहे आणि फॅसिलिटी कम्पेअर टू काँग्रेसपेक्षा जास्त. बरं. गावामध्ये ठीक आहे, आतापर्यंत म्हणजे पारंपरिक कर्देहळीमधला जो मतदार आहे तो पारंपरिक मतदार म्हणजे BJPचा असेल किंवा काँग्रेसचा असेल किंवा शिवसेनेचा असेल. तुम्हाला असं वाटतं का कम्युनिस्ट पक्षाला या कर्देहळी गावातून काय मतदान मिळेल का? मिळेल. म्हणजे कितीपर्यंत कम्युनिस्ट पक्षाला किती मतं मिळतील इथनं? 100-150. बरं. कर्देहळी गावामध्ये कम्युनिस्ट पक्षाचे कार्यकर्ते कोण आहेत का? म्हणजे आतापर्यंत विचारलेला माणूस बघून बरोबर. हा, मतदान होईल असा अंदाज आहे. बरोबर. तुम्ही मतदान कोणाला करणार काका? मतदान हाताला करणार का, कमळा का, कोयता तोडा तारा? हाताला. तुमचं नाव सांगा सर. आणि तुमच्या कर्देहळी गावामध्ये सध्या कोणत्या पक्षाची, कोणत्या उमेदवारीची हवा आहे? तुम्ही कोणाला मतदान करणार? एकंदरीत पूर्ण कर्देहळी गावाचा काय निर्णय झालेला आहे? आमच्या गावचा निर्णय म्हणलं तर आता भाजपशिवाय पर्याय राहिला नाही. बरं. आमदारचं काम चांगलं आहे आमच्या इकडे. आणि आमच्या इकडे महेशदादा म्हणून आहेत, त्यांचं पण काम कार्य चांगलं आहे. बरं. गावाला रस्ते, हे पाणी पुरवठा सगळं व्यवस्थित सुरळीत आहे. बरं. ग्रामपंचायत केली ती. हां. काय आमदार साहेबांनी काय काम केलं आपल्या कर्देहळीमध्ये? आमदार साहेबांनी भरपूर कामं केलेत. बरं. म्हणजे
उदाहरणार्थ हे गावाला हे काय हे दिल्यात हां पॉवर ब्लॉक हां हां मशानभूमीसाठी दिल्यात, रोड केल्यात आमच्या गावात 2-3 ठिकाणी. बरं बरं आणि महेश दादा त्यांच्या मागं चांगले आहेत. बरं. आता युवा पिढीला महेश दादा चांगले आहेत आमच्या भागाला. म्हणजे कर्दिळे गावातून बीजेपीला चांगला मतदान होणार बीजेपीला चांगलं मतदान होणार आहे. कर्दिळे गावामध्ये कोणत्या पक्षाची हवा आहे, कोणत्या उमेदवाराची हवा आहे आणि तुमची भूमिका काय असणार आहे या जिल्हा परिषद निवडणूक आणि ह्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये? सध्या पैशाचीच हवा आहे ना आता कुठं हवा. बरं पैशाशिवाय कशी जावा. बरं जिथं पैसा तिथं मतदान. बरं, तुम्हाला असं वाटतं ते कर्दिळे गावामध्ये जो कोणी येईल तो पैशानं मतं विकत घेईल असं वाटतं तुम्हाला? कसं आहे माहिती आहे का, आता हे जसं नदीचं पाणी जाते तसं लोक वाहत जाते, प्रवाहाप्रमाणे सवय लोकांना. हां हां प्रवाहाच्या विरोधात कोण जात नसते. बरं प्रवाहाच्या विरोधात गेली की सध्या बरं सर, मला सांगा फक्त कमळ हात की कोयता हातोडा तारा की धनुष्यबाण का घड्याळ, काय आता तुमच्या डोक्यात काय चालू सध्या विचार? नाही, आता आमच्या डोक्यात फक्त आम्ही आता कसं आहे, ही कर्दळी गाव हा मराठा समाज गाव. कर्दळीमध्ये मराठा आता हो काय, हा आमचा सरपंच आहे, हां तो एससीचा आहे, हां हा कुळी आहे, मागे धनगर आहे. पण हां. मोठा भाऊ म्हणून आम्हाला इथं मराठाच समजलं जाते कर्दळीमध्ये. बरं 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 आता ही आता योगायोगानं सगळ्याच जातीची आहे ती. हां पण आम्हाला एक असं वाटतं की बाबा कुठेतरी मराठ्याचं खच्चीकरण होतंय. सगळ्याच पक्षाकडून होते तसं. एक साप आहे, एक नाग आहे, दोन्ही चावणारीच आहे ती. बरं, परिवर्तन म्हणून तुम्ही आता यावेळेस म्हणजे कम्युनिस्ट पक्षाला संधी देणार का? नाही, आता कसं माहिती आहे, कम्युनिस्ट पक्षाला ती दिलं म्हणजे परत इकडलं जे आपल्याला नको आहे ती येऊन बसते. त्यामुळे कम्युनिस्ट पक्षाला देऊन उपयोग तर काय. अच्छा ज्याच्यामध्ये रंगत आहे त्यालाच द्यावं लागेल ना. अच्छा अच्छा अच्छा. हं. कोणामध्ये रंगत आहे असं वाटतं तुम्हाला? सगळ्यांना माहितीच आहे की काय सांगायचं. आणि मला मी चळवळीचा कार्यकर्ता आहे. तरी पण सर ऐका, मी 72 गावाला पाणी मिळावं म्हणून उपोषण केलं होतं. बरं बरं याचा म्हणजे मीच केलो असं म्हणणारी बरीच जण आहे ती. बरं. पण ह्याच्यामध्ये ही श्रेय घेणारे भरपूर आहेत. श्रेय घेणारी भरपूर आहे ती. पण ह्या सगळ्यांच म्हणजे श्रेय आहे. बरं. जे उमेदवार उभारले ती सगळी अच्छा अच्छा हां. सगळ्यांचं श्रेय आहे याच्यामध्ये. अच्छा अच्छा अच्छा. मी असं म्हणत नाही ह्या उमेदवाराला करा, त्या उमेदवाराला करा किंवा तिसऱ्या उमेदवाराला. तर तुमची मन की बात बोला की सर, मन की बात काय आहे? काय वाटतं तुम्हाला? तुमच्या मनात काय आता सध्या तुम्ही म्हणजे सध्या म्हणजे ऐकणाऱ्यांना आणि आमच्या दर्शकांना संभ्रमात फक्त टाकून मला नका. एवढंच सांगायचं आहे की शेतकऱ्यांनी स्वतःचं जे गुलामगिरीतनं शेतकऱ्यांनी गुलामगिरीत नाही जाता स्वतःचं अस्तित्व दाखवावं. तुम्ही कुठल्याही पक्षाला मतदान करा, पण स्वतःचं अस्तित्व दाखवा तुम्ही तुमचं. बरं. त्या उमेदवाराला कळू द्या मी शेतकरी आहे, मी माझ्या प्रश्नासाठी तुम्हाला मांडणी करावलोय, हे शेतकऱ्यांना कळलं पाहिजे. आणि त्या उमेदवाराला कळलं पाहिजे की बाबा मी शेतकऱ्यांनी ह्याला मतदान करायला सांगितलं पाहिजे. की कुठल्याही पक्षाचे राहू दे, त्यांनी प्रत्येक शेतकऱ्यांनी सांगितलं पाहिजे, ती जाणीव झाली पाहिजे. श्रेयासाठी कुठलं करू नये. आणि पाण्याचा प्रश्न राहिला, पाण्याचा प्रश्न काल परवा पाणी येणार होतं. 10 तारखेला पाणी येणार होतं, 20 तारखेला म्हणले, 20 तारखेला 25 तारखेला म्हणजे आत्ता काल 28 तारखेला पाणी आलं उजनीचं. पण एका बी त्यानं सांगितलं नाही जाऊन. मी ग्रुपवर माहिती टाकली, आमच्या त्या ग्रुपवर सगळीच उमेदवार आहे ती, पण एका बी त्या उमेदवाराला जाऊन त्यांनी सांगितलं नाही किंवा अर्ज दिला नाही. त्यांनी काय सांगितलं होतं, फक्त बाबा ग्रामपंचायतचं मागणीचं पत्र द्या, पण कुठल्याच उमेदवारानं दिलं नाही. माझी विनंती आहे की बाबा त्या उमेदवाराला जाणीव झाली पाहिजे, आपण मतदान करायला पाहिजे. बाबा ही शेतकरी ती त्यांचं काम केलं पाहिजे. बरं, तुमच्यासाठी इथल्या शेतकऱ्यांसाठी कोणता पक्ष किंवा कोणता उमेदवार अनुकूल आहे असं वाटतं तुम्हाला? सगळी सारखीच. आता मी शेतकऱ्यांना कुठलं असं सांगू शकत नाही. हां फक्त शेतकऱ्याला जाणीव करून द्या त्या उमेदवाराला आपल्या. बरं. मला सगळी शेतकरी पाहिजे, कारण मला तो कुठला भाजपचा आहे, काँग्रेसचा आहे, मुस्लिमचा आहे, दलिताचा आहे, मला त्याच्याशी देणं घेणं नाही. आम्ही शेतकरी आहे, शेतकऱ्यासाठीच लढणार, एवढाच आमचा उद्देश आहे. मतदान कोणाला करणार? मतदान आता आमचे शेतकरी ठरवते, ज्याचं त्याला. मी काय सांगितलं, जाणीव करून द्या उमेदवाराला त्या, हां हां की बाबा मी शेतकरी तुम्हाला मतदान करायला आहे, बरं. ती जाणीव करून द्या तुमची. अच्छा. हं.